नमस्कार मंडळी, भटकंतीमध्ये आपले स्वागत. हंपी बाजाराला भेट देऊन विठ्ठल मंदिराकडे जाताना तुंगभद्रा नदीच्या काठी पाहायला मिळते हंपीमधील अजून एक महत्त्वाचे ठिकाण, कोदंडराम मंदिर. स्थानिक बोलीभाषेत कोदंडराम या नावाचा अर्थ मुकुट घातलेला राम असा होतो. पौराणिक कथांनुसार हे ते ठिकाण आहे जेथे रामाने वालीचा वध केला आणि सुग्रीवाचा राज्याभिषेक केला. हे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे, कारण भगवान रामाला समर्पित मंदिरांमध्ये सामान्यतः रामासमोर नमन करणारी हनुमंताची मूर्ती असते, परंतु या मंदिरामध्ये रामाला नमन करणारी सुग्रीवाची मूर्ती आहे. रामाने वानर राजा सुग्रीवाला मुकुट घातला त्या ठिकाणी हे ऐतिहासिक मंदिर असल्याचे मानले जाते. स्थापत्यशास्त्राच्या वैशिष्ट्यापेक्षा धार्मिक महत्त्वासाठी हे मंदिर अधिक ओळखले जाते. मंदिरामध्ये एकाच दगडात कोरलेल्या राम, लक्ष्मण, सीता आणि सुग्रीव यांच्या मूर्ती आहेत. एकाच नैसर्गिक दगडातून कोरलेल्या या मूर्ती सुग्रीवाने स्वतः कोरलेल्या आहेत असे म्हणतात. तर मंडळी, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला, आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मराठी मॅटर.